भारतीय राजकारणात एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख राहिलेले नेते ठरले आहेत. 22 मार्च 2026 रोजी त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला. चामलिंग यांनी तब्बल 24 वर्ष 165 दिवस सत्ता सांभाळली होती. पण आता मोदींचा एकूण कार्यकाळ त्याहूनही पुढे गेला आहे. मोदींच्या नेतृत्वाचा प्रवास 2 टप्प्यात पाहायला मिळतो. पहिला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुमारे 12 वर्ष आणि दुसरा 2014 पासून आजपर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून सुरू असलेला कार्यकाळ. या एकत्रित प्रवासामुळे त्यांनी ज्योती बसू आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या दिग्गज नेत्यांनाही मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सलग निवडणुका जिंकत सत्ता टिकवून ठेवणं ही या विक्रमामागची मोठी ताकद मानली जाते. म्हणजेच हा फक्त आकड्यांचा विक्रम नाही, तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्यासाठी सुद्धा ही बाब अभिमानाची आहे. तुमच्या मते एवढा मोठा कार्यकाळ पूर्ण होण्यामागचं मुख्य कारण काय ठरलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.